माझगाव ख्रिश्चनवाडी येथील डिसोजा कुटुंबातील 3 दिव्यांग बहिणी मातृछत्र हरपल्यानंतर अनाथ झाल्या होत्या। त्यांना आधार देण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे असं आवाहन सामाजिक बांधिलकी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलं होतं। याचीच दखल घेत काळसे गावातील अपंग सेवा संस्थेचे अध्यक्ष असलेले दिव्यांग विनोद धुरी यांनी सावंतवाडी माझगाव येथे येऊन त्या 3 दिव्यांग भगिनींना भेट देऊन जवळपास 2 महिने पुरतील अशा जीवनावश्यक वस्तू सुपूर्द केल्या आहेत। एक दिव्यांगच दिव्यांगांचं दुःख जाणू शकतो असे म्हणत जेव्हा जेव्हा माझी मदत लागेल त्यावेळी तुम्ही मला कळवा असं आश्वासन देत विनोद धुरी या 3 बहिणींचे आधारवडच ठरले आहेत। नमस्कार, मी काळसे पंचक्रोशी अपंग सेवा संस्थेच्या माध्यमातून आम्ही गेली 11 वर्ष या दिव्यांग बांधवांसाठी कार्यरत आहोत। प्रत्येक गावागावामध्ये वाडी वस्त्यांवरती जाऊन आमची ही माणसं यांना शोध घेतल्यानंतर ह्या माणसांसाठी ज्या ज्या काही गोष्टी असतील, अगदी सर्टिफिकेट्सपासून त्यांच्या पेन्शनपर्यंत सगळ्या ज्या गोष्टी असतील त्या आपण ह्या लोकांच्या माध्यमातून गेली 11 वर्ष दिव्यांग विद्यार्थी असेल त्याला शैक्षणिक साहित्यापासून सगळं जे काय असेल त्याच्या पेन्शनपासून ते ही आमची संस्था गेली 11 वर्ष कार्यरत आहे आणि ते करते आहे। आजपर्यंत आपण सामाजिक बांधिलकीचं आव्हान हे आम्हाला हे करून गेलं की या लोकांसाठी इथं काहीतरी केलं पाहिजे। लोक वंचित आहेत आणि त्याच्यासाठी युवा फोरम, भारत सरकार युवा फोरम संस्थेच्या अध्यक्षांना, संस्थापक अध्यक्षांना आम्ही ही घटना सांगितली की अशा अशा कंडिशनला अशी लोक आहेत या ठिकाणी सावंतवाडी माझगाव या ठिकाणी आपल्याला ही मदत करायची। मग त्या युवा फोरम भारत संघटनेनं आपल्याला हे साहित्य उपलब्ध करून दिलं आमच्याकडे आणि आमच्या काळसे पंचक्रोशी आणि युवा फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने हे तुमच्यापर्यंत आपण आज पोचवायचा प्रयत्न केला आहे। एक छोटासा प्रयत्न आपण केला आहे। इथं ह्या मुलांना हे जे काय दिलंय हे जवळजवळ 1 महिन्याचं साहित्य आहे आणि ह्याच्या पुढे ह्या मुलांच्या ज्या काय गरजा असतील जर आम्हाला त्या पूर्ण करता आल्या आणि शक्य झालं तर 100% आपण ह्यांच्या मागं माझी संस्था कायम राहणार आहे। मधी होती वाडी जावाच्यात बरी होती, तुझ्या रिक्षा सुद्धा होती, त्यादी होती बरी होती, आधी ते होते त्याची उलटी पसावती ते खावत काहीतरी वाडीत जावती, बाजार जावती, रिक्षा सुद्धा होती आणि बरी होती। आईच्या मदत नाही आमका आणि आई ते वाढली मोठी घर कामं करतात। आईक पेन्शन मिळत होती, त्या पेन्शनीतनं ही उदरनिर्वाह करत होती। पण आता 25 दिवस झाले ह्याची आई अचानक वारली ह्यांची आई, त्यामुळे ह्यांची आर्थिक परिस्थिती खूप म्हणजे खूपच प्रॉब्लेमाची असा। त्यामुळे तुमका जी मदत ह्यांका काय मिळत असतात ती जरा मदत द्या आणि मदत करा अशी मी तुमच्याकडून आशा धरते। दरम्यान 20 वर्षांपूर्वी या बहिणींचं पितृछत्र हरपलं, त्यामुळे त्यांचा सांभाळ त्यांच्या आईनंच केला। लोकांची धुणीभांडी करून या मायलेकी आपला उदरनिर्वाह चालवत असत। मात्र काही दिवसांपूर्वी या 3 दिव्यांग बहिणींकडून काळानं आई हिरावून घेतली अन त्यांचं मातृछत्रही हरपलं। परंतु आता दिव्यांग विनोद धुरी यांनी या बहिणींची जबाबदारी स्वीकारली आहे, त्यामुळे त्यांचं पुढचं आयुष्य थोडं सुखकर होईल। परंतु समाजातील अजूनही काही दानशूरांनी पुढे यायला हवं असं आवाहन सामाजिक बांधिलकीनं केलंय। या प्रसंगी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, अध्यक्ष सतीश बागवे, उपाध्यक्ष शैलेश नाईक, सचिव समीरा खलील, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, रवी जाधव, रूपा मुद्राळे व रमिजा दुर्वेश आदी उपस्थित होते।